I welcome all of you in the house of the Lord this morning. आज सकाळी तुम्हा सर्वांचं परमेश्वराची भक्ती करत असताना स्वागत करीत आहोत. We have entered into the 7th month of the year 2020. आणि 2020च्या आपण 7व्या महिन्यात पदार्पण केलेलं I आहे. believe that you all have experienced God's goodness in your life throughout these 6 months. आणि माझा असा विश्वास आहे आणि खात्री आहे की मागील 6 वर्ष परमेश्वराचा चांगुलपणाचा अनुभव तुम्हाला आलेला Whatever आहे. situations we might have gone through, but still God is good. आपल्या जीवनात कोणतीही परिस्थिती आली असेल परंतु परमेश्वर विश्वासू आहे आणि तो चांगला आहे. His goodness does not depend upon our situation, but His goodness is forever same. त्याचं चांगुलपण आपल्या परिस्थितीवर अवलंबून नाही परंतु तो सदा सर्व काळासाठी चांगला आहे. Shall we all close our eyes and let's come into His presence with a heart of thanksgiving, thanking Him for His goodness, His faithfulness. आणि म्हणून यावेळेस आपण आपले डोळे झाकूया आणि परमेश्वराच्या चरणाजवळ येऊ द्या आणि त्याच्या चांगुलपणाबद्दल आणि त्याच्या सुरक्षतेबद्दल आपण त्याचे आभार मानू. Let us look to the Lord. आपण यावेळेस परमेश्वराकडे आपले लक्ष लावूया. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this morning. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा तुझ्या दयेच्या सिंहासनाजवळ आम्ही येतो. Our hearts are filled with gratitude for the goodness and your faithfulness and all the things that you have brought us in our lives and you have given us strength to worship you today morning. तुझ्या चांगुलपणाबद्दल तुझ्या विश्वासूपणाबद्दल आणि जे काही तू आमच्या जीवनावर तुझ्या आशीर्वादाची ओतणी केली आहे त्याबद्दल आमचं अंतःकरण कृतज्ञतेने भरलेलं आहे. We thank you, Lord, for the breath of life that you have kept in our body to worship you. आमच्या शरीरामध्ये जो जीवनाचा श्वास तू ठेवलेला आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We thank you for your presence in our lives. आमच्या जीवनामध्ये तुझ्या उपस्थितीबद्दल तुझ्या सानिध्याबद्दल Your आम्ही word तुझे आभार says that मानतो. where 2 or 3 are gathered in your presence, you are there with them. आणि तुझं वचन सांगतं जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्र येतात तिथे मी आहे. And we thank you, Lord, that as your people are present in their house, your presence is already with them. आणि आम्ही तुझे आभार मानतो की जिथं तुझे लोक एकत्रित झालेले आहे आपल्या घरांमध्ये तुझी भक्ती करण्यासाठी तिथे त्यांच्यामध्ये तू आहे. As we worship you, Lord, let your throne be enthroned over our worship. आणि आम्ही तुझी स्तुती करत असताना तुझी भक्ती करत असताना परमेश्वरा तुझं सिंहासन उंचावलं Let your जाऊ दे. name be exalted in our lives. आमच्या जीवनामध्ये तुझं नाव उंचविलं जाऊ दे. We surrender ourselves into your mighty hand. आम्ही आमचं जीवन तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये In देतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या मौल्यवान नावात मागतो म्हणून तू आई. Amen. आमेन. At this time, we will have a scripture reading. यावेळेस शास्त्र भाग वाचला जाईल. I request our senior Palki Bhai to come forward and read for us Psalms 15 in Marathi. यावेळेस मी आपल्या वरिष्ठ पाळकीणबाईंना विनंती करतो की त्यांनी यावं आणि स्तोत्रसंहिता 15 आपल्यासाठी मराठीतून वाचावं. आपण स्तोत्रसंहिता याचा 15वा अध्याय वाचूया. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, आपल्या मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा ऐकत नाही, अधर्माला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आपल्या वाहिलेल्या शब्देने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाडीदिडीला लावित नाही, निरापराधाची हानी करण्याकरता लाच घेत नाही, तो असा वागतो तो कधीही ढळणार नाही. आमेन. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वादित देव. At this time, I request Mrs. Yogita Dar to read for us Psalms 15 in English. यावेळेस सिस्टर योगिता दार स्तोत्रसंहिता 15 हे इंग्रजीतून वाचतील. Psalms 15. Lord, who shall abide in thy tabernacle? Who shall dwell in thy holy hill? He that walketh uprightly and worketh righteousness and speaketh the truth in his heart. He that backbiteth not,
with his tongue, nor doeth evil to his neighbor, nor taketh up a reproach against his neighbor, in whose eyes a vile person is contemned, but he honoreth them that fear the Lord. He that sweareth to his own hurt and changeth not, he that putteth not out his money to usury, nor taketh reward against the innocent. He that doeth these things shall never be moved. May Lord bless the reading of his word. Thank you. At this time, we are going to worship the Lord. यावेळेस आपण परमेश्वराची आराधना करणार आहोत. Let us tune ourselves to worship the living God as I request Sister Esther to lead us into worship. आणि यावेळेस सिस्टर एस्तेरदार आपल्याला भक्तीमध्ये चालवणार आहे आणि त्यांच्यामध्ये आपण परमेश्वराची भक्ती करूया. Hallelujah. हालेलुया. Let us come to the throne of God this time. यावेळेस आपण परमेश्वराच्या सिंहासनाजवळ येऊया. Let us sing Marathi hymn from Upasana Sangeet. यावेळेस उपासना संगीतातलं एक मराठी गीत आपण गाऊया. Song number 245. गीत क्रमांक 245. पतिताये चल सुची भायाला प्रभू येशू पदास धरी. आणि गीताचे बोल हेच आहे, पतिता ये चल सुची व्हायाला. And as we sing this song, I request all of you to join with us, join with the song and give glory, honor and praise to our God. आणि हे गीत गाताना माझी इच्छा हीच आहे की आपण सर्वजण परमेश्वराची उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला उंचावूया. As we sing and worship our living God in our life, यावेळेस
आपण त्या जिवंत परमेश्वराची भक्ती करत असताना we're going to say that, Lord, your name is above everything and above everyone. आपण हे जाहीर करणार आहोत की परमेश्वरा तुझं नाव हे सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे आणि उंच आहे. Every sickness, every weakness, every darkness bow before the name of God. प्रत्येक अंधकाराची शक्ती, प्रत्येक अशक्तपणा आणि प्रत्येक कमजोरी तुझ्या पुढे नतमस्तक होते. Because there is power in the name of Jesus. कारण का तुझ्या नावामध्ये सामर्थ्य And आहे. we're going to declare the same name of Jesus in our life this morning. आणि आज सकाळी तेच परमेश्वराचं सामर्थ्याली नाव आपण आपल्या जीवनामध्ये And we're going जाहीर to say, करणार आहोत. Lord, your name is above everything. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. आणि आपण हे म्हणणार आहोत की परमेश्वरा येशू तुझं नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ आहे. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. Let's clap our hands and give all glory unto Jesus' name. यावेळेस आपण टाळ्या वाजवून परमेश्वराचा गौरव करूया. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. सबने कहा, यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से, गरीबी से, श्रापों से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम
यीशु की जय हम गाए सदा यीशु की जय यीशु की जय यीशु की जय हम गाए सदा Hallelujah. हालेलुया There's victory in the name of Jesus. खरोखर येशूच्या नावामध्ये विजय आहे Even though we are walking through the negative situation around us, जरी आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती नकारात्मक असेल just remember that He is the Alpha and Omega. फक्त हे लक्षात ठेवा की तोच प्रारंभ आणि अंत आहे Everything begins with our Lord Jesus Christ and everything ends in Him. सर्व काही येशू ख्रिस्तामध्ये सुरुवात होती आणि त्याचा शेवट येशू And He is ख्रिस्तामध्ये an होतो everlasting God. आणि तो आपला युगानुयुगाचा परमेश्वर Hallelujah. आहे So we're going to Hallelujah. sing this wonderful song and we're going to say, Lord, you are everything. You matter the most and very important in our life. आणि आपण हेच म्हणूया की परमेश्वरा तू आमचं सर्वस्व आहे आणि आमच्या जीवनामध्ये फक्त तुझाच गौरव होऊ दे And we serve a living and a mighty God आणि this आपण morning. एका महान परमेश्वराची सेवा करत आहोत So let us raise our faith and say, Lord, we worship you and we give all the glory, honor and praise to your name. आणि म्हणून हे गीत गाऊन आपण सर्व महान महिमा गौरव त्या परमेश्वराला देऊया Let us clap our hands, everyone. गीत गात असताना आपण आपल्या हाताची टाळ्या वाजवूया तू अव्वल और तू आखिर है, और तू आखिर है इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है भजले तेरा नाम यीशु है, भजले तेरा नाम यीशु है फरिश्तों की भी राग तू है, फरिश्तों की भी राग तू है भजले तेरा नाम यीशु है, भजले तेरा नाम यीशु है हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया संग मिल गाए हालेलुया, सब मिल गाए हालेलुया हालेलुया हालेलुया, हालेलुया हालेलुया संग मिल गाए हालेलुया, सब मिल गाए हालेलुया हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा हे जावेदा यीशु मसीहा what a mighty God we serve. 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 What a mighty God
असा प्रभू तो, त्याचे नाव येशू 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 येशू, तो राजा आहे. My life is in you, Lord, my strength is in you, Lord, my hope is in you, Lord, in you, it's in you. My life is in you, Lord, my strength is in you, Lord, my hope is in you, Lord, in you, it's in you. I'll praise you with all of my life. I'll praise you with all of my strength, with all of my life, with all of my strength. All of my hope is in you. My life is in you, Lord, my strength is in you, Lord, my hope is in you, Lord, in you, it's in you. My life is in you, Lord, my strength is in you, Lord, my hope is in you, Lord, in you, it's in you. In you, it's in you. In you, it's in you. It's in you. I'll praise you with all of my life. I'll praise you with all of my strength, with all of my life, with all of my strength. All of my hope is in you. Yes, Lord, our life is in you, Father God. होय परमेश्वर, आमचं जीवन तुझ्यामध्ये आहे. Our strength comes from you, Father God. आमची शक्ती तुझ्याकडूनच आम्हाला प्राप्त होते. And we want to lift your name on high this morning in our lives. आणि आज सकाळी आमच्या जीवनाद्वारे परमेश्वरा फक्त तुझंच नाव उंचविला जाऊ दे. Lord, you're the King of Kings and the Lord of Lords. परमेश्वरा, तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. Thank you, Jesus, for your sweet presence with us this morning. आज सकाळी तुझ्या या गोड उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. And we come to your throne of grace as we are, Father Lord. होय परमेश्वरा, तुझ्या दयेच्या सिंहासनाजवळ आज आम्ही येत आहोत. And Lord, we just pray that you pour out your spirit upon us this morning. आणि आम्ही प्रार्थना करतो की तुझा पवित्र आत्मा तो आमच्यावर ओत. And Lord, help us to worship you in spirit and in truth. आणि तुझी भक्ती आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तो आमचे सहाय्य Because कर. you are the way, truth, and life. कारण का तूच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. And Lord, we receive you in Jesus' name in our life. आणि परमेश्वरा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुला आमच्या जीवनामध्ये स्वीकारितो. We receive your strength, Father God, in our life. तुझी शक्ती आम्ही आमच्या जीवनामध्ये, आमच्या शरीरामध्ये स्वीकारितो. And Lord, we submit everything into your mighty hand. आणि आम्ही सर्व काही तुझ्या सामर्थ्यशाली Thank you, हातामध्ये Jesus. Lord, we समर्पित worship करीतो. you, God. येशू, आम्ही तुझी भक्ती करतो. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. तू ही मार्ग है, तू ही सत्य है, तू ही जीवन है मेरा प्रभु. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं. यीशु, मैं सजदा करूं, सजदा
सजदा करूं, सजदा करूं। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। तू ही ज्योति है, जीवन की रोटी है, मेरा हमराही मेरा प्रभु। हो सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। मेरी चाहत तू, मेरी आरज़ू, मेरा हौसला मेरा प्रभु। हो सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। हो यीशु तू ही है, तेरे बिना कोई नहीं। 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 हो मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा
sing. You're all Thank you, Jesus. together lovely, all together worthy, all together wonderful to me. So here I am to worship. Here I am to bow down. Here I am to say that you're my God. You're all together lovely, all together worthy, all together wonderful to me. मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। यीशु मैं सजदा करूं, सजदा करूं, सजदा करूं। Thank you, Jesus, Lord. आभार We worship you, Jesus. तुझी उपासना आम्ही करतो. We give all the glory, honor, and praise to your name, Father God. तुझ्या नावाला आम्ही सर्व मान महिमा गौरव देतो. And Lord, we want to say thank you for all your blessings, your grace upon our life. तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल आणि तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for your faithfulness in our life, Lord. आमच्या जीवनामध्ये तुझ्या विश्वासूपणाबद्दल तुझे आम्ही We आभार just मानतो. submit everything into your mighty hand. आणि तुझ्या सामर्थ्यशाली हातामध्ये आम्ही सर्व Thank काही you, Spirit of सोपवून God, देतो. for your presence in the midst of us. तुझ्या या सुंदरशा सानिध्याबद्दल आम्ही तुझे आभार Thank you, मानतो. Jesus. Thank you, Lord. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू. As we are in the spirit of worship, आणि आपण भक्तीच्या आत्म्यामध्ये असताना let us pray for Brother Suhas Kulkarni. यावेळेस आपण ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी प्रार्थना करूया. Let us pray for Brother Dinesh Navgiri and his family. ब्रदर दिनेश नवकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी आपण प्रार्थना Sister करूया. Navgiri, who is admitted in Cantonment Hospital. सिस्टर नवगिरी जे कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. Brother Dinesh and his son admitted in Sassoon Hospital. ब्रदर दिनेश नवगिरे आणि त्यांचा मुलगा हे ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. Let us uplift this family to the throne of grace. या कुटुंबाला आपण परमेश्वराच्या दयेच्या सिंहासनाजवळ Let उचलून us pray धरूया. for our branch church pastor Sampat's mother who is sick. Is 85 years old, that God would touch her and heal her. यावेळेस आपण आपले ब्रांच चर्च पास्टर ब्रदर संपत यांच्या आईसाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया, जे 85 वर्षाचे आहेत आणि जे आजारी आहेत. Let us pray for our branch church pastor Samson Manuel's father who is not feeling well, that God may touch him and heal him. यावेळेस आपण आपले ब्रांच चर्च पास्टर सॅमसन मॅन्युअल यांच्या वडिलांसाठी प्रार्थनेत आठवण ठेवूया, ज्यांना बरं वाटत नाही आहे. Let us pray for Khan family from Kondwa, that God may touch them and heal them. कोंढवा येथील खान कुटुंबियांसाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया की परमेश्वरांनी त्यांना सहाय्य करावं आणि त्याच्या सामर्थ्याने भरावं. Let us pray for Brother Vijay from Khopoli, that God may touch them and heal them. खोपोली इथले ब्रदर विजय यांच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. Let us pray for Pastor Vijay Dabades, who is suffering from kidney stone, that God may touch him and heal him. यावेळेस आपण पास्टर विजय दाभाडे ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेत आठवण ठेवूया. Church, let us all close our eyes and let's join our faith together and let's cry out to the Lord. मी विनंती करतो प्रत्येकाला की आपण आपला विश्वास एकवट करून आपण परमेश्वराकडे ह्या सर्व प्रार्थना विनंती सादर करू. Our God is our healer. आपला परमेश्वर हा आपला आरोग्यदाता Said आहे. that I send my word and I heal your disease. त्याचं वचन सांगतं, मी शब्द पाठवला आणि ते रोगमुक्त Let झाले. us claim for God's healing in the lives of the dear ones. आणि या सर्व प्रियजनांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा आरोग्यदायी स्पर्शाची आपण मागणी Gracious करूया. Heavenly Father, we come to your throne of grace this morning. हे आमच्या कृपाळू परमेश्वरा तुझ्या दयेच्या सिंहासनाजवळ येतो. We thank you, Lord, that in our time of need we can come to your throne of grace and mercy. आम्ही तुझे आभार मानतो की आमच्या समस्याच्या वेळेस आम्ही तुझ्या दयेच्या सिंहासनाजवळ We thank you, तुझ्याकडे Lord, आरोळी मारू शकतो. that you have taken all our infirmities, all our sickness, all our weakness upon yourself, and you have given us healing as a free gift.
आणि आम्ही तुझे आभार मानतो कारण का आमचे सर्व व्याधी आमच्या सर्व समस्या तुम्ही तुझ्यावर घेतलेल्या आहेत आणि आरोग्याची आम्हाला मुफ्त देणगी तू आम्हाला Lord, दिलेली we आहे. pray at this time for Brother Suhas Kulkarni. यावेळेस आम्ही ब्रदर सुहास कुलकर्णी यांच्यासाठी We pray प्रार्थना for Brother करीतो. Dinesh Navgiri and his family. आम्ही ब्रदर दिनेश नवगिरे आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी Lord, we प्रार्थना pray for करीतो. Pastor Sampath's mother. आम्ही पास्टर संपत यांच्या आईसाठी प्रार्थना Lord, we करतो. pray for Pastor Samson Manuel's father. आम्ही पास्टर सॅमसन मॅन्युअल यांच्या वडिलांसाठी प्रार्थना Lord, we करतो. pray for the Khan family from Kondwa. खान फॅमिली जे कोंढवा येथे राहतात त्यांच्यासाठी आम्ही Lord, प्रार्थना we pray करीतो. for Vijay family, Lord, only Father. आम्ही ब्रदर विजय यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना Lord, we करीत pray for Pastor Vijay Dabade, Lord, only Father. आम्ही पास्टर विजय दाबडे यांच्यासाठी आम्ही Lord, तुझ्याकडे you know प्रार्थना करीतो. their physical ailment, Lord, only Father. हो परमेश्वरा तुला त्यांच्या समस्या आणि त्यांचा आजार माहित And आहे you have taken stripes upon your body that they have received your healing, Lord, only Father. आणि तू तुझ्या शरीरावर फटके खाल्लेले आहेत जेणेकरून त्यांना आरोग्य Oh मिळेल. Lord, wherever in their home, in the hospital, let them experience your healing virtue flowing through their body right now, Lord. आणि जिथे कुठे ते असेल कदाचित घरामध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये परमेश्वरा ह्याच वेळेस तुझ्या आरोग्याचा स्पर्श त्यांना जाणू दे. We claim your healing power in their body, Lord, only Father. तुझ्या आरोग्याचा सामर्थ्याचा स्पर्श यावेळेस Lord, आम्ही जाहीर करतो. if they are hospitalized, Lord, we believe that they are going to be discharged, Lord, only Father, Lord. जर कदाचित ते हॉस्पिटलमध्ये असते आमचा विश्वास आहे की ते लवकरच हॉस्पिटलच्या बाहेर येतील. They are at the home, Lord, we believe that you are going to make them stand on their feet for your glory, Lord, only Father. आणि जर ते आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये असतील तर आमचा विश्वास आहे की लवकरच ते आपल्या पायावर उभा राहून तुझी साक्ष And देतील. we want to hear glorious testimony of the healing work that you have done in their life, Lord. आणि जी आरोग्याची कामगिरी तू त्यांच्या जीवनामध्ये केलेली आहे त्याबद्दलची महान साक्ष आम्ही येणाऱ्या दिवसात ऐकणार And आहोत. by faith, we want to thank you for your healing virtue in the lives of your people, Lord. आणि विश्वासाने आम्ही तुझ्या आरोग्यदायी स्पर्शाबद्दल तुझे आभार मानतो. Lord, we pray for all the nations of the world, Lord, only Father. आणि यावेळेस आम्ही सर्व राष्ट्रांसाठी तुझ्याकडे Oh Lord, प्रार्थना as they करीतो. are going through this corona pandemic, Lord, only Father. आणि या कोरोना महामारीमध्ये ते जात असताना प्रभू Protect your people, Lord, only Father. तुझ्या लोकांना देवा तू त्यांची सुरक्षा तू कर. Lord, I pray for those who are affected by this coronavirus, Lord. We claim your healing virtue right now in their bodies, Lord, only Father. ज्यांना या कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे जे बाधित आहे त्या सर्वांना आम्ही तुझ्या चरणाजवळ आणतो आणि We- परमेश्वरा तू त्यांना आरोग्य दे. Lord, we pray for all the doctors, nurses, and the lab technicians, Lord, as they are treating in this medical field, Lord. You will protect them from every kind of sickness, Lord, only Father. आणि सर्व डॉक्टर्स नर्सेस आणि सर्व वैद्यकीय कर्मचारी या सर्वांना आम्ही तुझ्या शक्तीने तुझ्या सामर्थ्याने भरण्याची प्रार्थना करतो Lord, परमेश्वरा. we pray for the police staff, Lord, only Father. जे सर्व पोलीस अधिकारी आहे कर्मचारी आहे त्यांच्यासाठी आम्ही Lord, प्रार्थना we करीत pray आहोत. for your covering of your blood upon their lives, Lord. आम्ही तुझ्या रक्ताचं आच्छादन त्यांच्यावर मागत That they आहोत. may not be affected by this coronavirus, Lord, only Father. या कोरोना व्हायरसमुळे देवा परमेश्वरा ते बाधित होऊ नये. Those who are affected, let them experience your healing touch right now, Lord, only Father. आणि ज्यांना ह्याची लागण झालेली आहे परमेश्वरा तू त्यांच्यावर कृपा कर आणि तू त्यांना देवा या रोगापासून Lord, we मुक्ती pray दे. for the government of our nation, Lord, only Father. यावेळेस आम्ही आमच्या राज्याच्या सरकारासाठी तुझ्याकडे In the विनंती midst करतो. of this corona pandemic, Lord, only Father. या कोरोनाच्या महामारीमध्ये Oh Lord, परमेश्वरा give them your wisdom and knowledge, Lord, that they will take adequate steps for the welfare and the protection of our nation, Lord. सर्वांच्या आमच्या नागरिकांसाठी देवा जे योग्य आहे ते त्यांनी करण्यासाठी परमेश्वरा योग्य गोष्टी करण्यासाठी योजना आखण्यासाठी तू तुझ्या बुद्धीने आणि शहाणपणाने तू त्यांना भर. We thank you, Lord, that you have heard our prayer. आम्ही तुझे आभार मानतो कारण का तू आमची प्रार्थना In ऐकली. Jesus' matchless name we pray. येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. Amen. आमेन. At this time, I would like to inform all the Bible college students that from tomorrow we are going to start our online Bible college classes for the second semester. यावेळेस मी सर्व आपल्या बायबल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सूचना देतो की उद्यापासून आपले ऑनलाईन क्लासेस सुरू होणार आहेत. We want to request all of you to please give your name, your number of members that are there in your family, your area of stay, and your address, and please contact me through WhatsApp or SMS.
आणि आम्ही सर्व सभासदांना विनंती करतो की तुमचं नाव, तुमच्या घरामध्ये किती लोक राहतात त्यांचे नाव आणि तुम्ही कुठे राहता त्या विभागाचं नाव आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला SMS द्वारे किंवा WhatsAppद्वारे कळवा. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. यावेळेस आपण दशमांश देऊन परमेश्वराची उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया. तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। तू आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। यीशु आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। ये मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। गम के बादलों का छाया अंधेरा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया। गम के बादलों का छाया अंधेरा था, तूने आकर मुझे जीवन दीप दिया। तू मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। यीशु आ मेरे दिल में समा जा, तेरे बिना जिंदगी है सुनी। ये मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी। यीशु मसीह तेरे बिना जिंदगी में है न कोई खुशी, है न कोई खुशी, है न कोई खुशी। At this time, let us welcome our senior pastor as he comes to share the word of God, and also brother Vijay Sonkamri as he comes to translate the word of God. यावेळेस परमेश्वराचं वचन घेऊन येत असताना आपण आपले वरिष्ठ पाळक साहेबचे स्वागत करूया आणि त्यांचं भाषांतर ब्रदर विजय सोनकांबळे करतील. Let's clap our hands and let's welcome them. आपण टाळ वाजवून त्यांचं स्वागत करूया. I greet you all in the name of the Lord Jesus Christ this morning. आज सकाळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला सर्वांना अभिवादन करत आहे. I believe that everyone is blessed by the power of God, माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण प्रभूच्या सामर्थ्याने आशीर्वादित झाला आहात. and you have taken part in the worship, तुम्ही भक्तीमध्ये भाग घेतला आहे and I believe that God has exalted himself through your worship. आणि माझा विश्वास आहे परमेश्वर उंचावला गेला आहे तुमच्या भक्तीद्वारे. There is a testimony. साक्ष आहे. I and my daughter thank the Lord for giving us opportunity to testify his glory. मी आणि माझी मुलगी परमेश्वराच्या गौरवाची साक्ष देण्याकरिता संधी दिली त्याबद्दल त्याचे आभार मानतो. In ending last week of June
मागच्या महिन्याच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये I and my daughter, we were planning to commit suicide मी आणि माझी मुलगी आम्ही निर्णय घेतला होता की आम्ही आत्महत्या करणार आहोत because mental harassment by own people as we were facing it alone. आणि आमच्या जवळचेच लोक आम्हाला मानसिक त्रास देत होते आणि आम्ही एकटेच त्याला तोंड देत होतो. But thanks to be God, He sent His word through Pastor Stephen Dar on Sunday, 28 June 2020. परंतु परमेश्वराचे आम्ही आभार मानतो की पास्टर स्टीवन दार यांनी जो रविवारी संदेश दिला 28/20 या संदेशाद्वारे परमेश्वर आम्हाला स्पर्श केला. He described the healing miracle of woman who was suffering for 12 years from issue of blood in Mark chapter 5. आणि त्यांनी संदेश दिला की रक्तस्रावी स्त्री जिला 12 वर्ष रक्तस्राव होता मार्क ऋषवर्धमानाचा 5वा अध्याय. We both were amazed and felt like God was speaking through Pastor Stephen. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की खरोखर पास्टर स्टीवनद्वारे परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. We felt the presence of God in our home. आमच्या घरामध्ये आम्हाला परमेश्वराचं सानिध्य जाणवलं. We thank from bottom of our heart to our Lord Jesus for Pastor Stephen for sharing such a wonderful and comforting word of God. आमच्या हृदयापासून परमेश्वराचे आभार मानतो की पास्टर स्टीवनने हे अद्भुत देवाचं वचन सांगितलं आणि ज्याद्वारे मला सांत्वन प्राप्त झालं. Praise the name of God for saving our lives from committing suicide. देवाच्या नावाची स्तुती असो की आम्ही आत्महत्या करणार होतो परंतु देवाने आमचं जीवन वाचवलं. What a wonderful God we serve. किती अद्भुत देवाची आपण सेवा And what a करतो blessed testimony this is. आणि हे किती धन्य आशीर्वादित साक्ष आहे. No matter wherever you are, मग हरकत नाही तुम्ही कुठे आहात God loves you. देव तुमच्यावर प्रीती And करतो. God can touch you wherever you are. जिथे तुम्ही असाल परमेश्वर तुम्हाला तिथं स्पर्श करू शकतो. We are looking for the supernatural power of God. आपण पाहत आहोत देवाचं अलौकिक सामर्थ्य And how in life of Abraham the supernatural power of God started working. आपण पाहिलं की अब्रामाच्या जीवनामध्ये परमेश्वराचं अलौकिक सामर्थ्य कसं कार्य करत होतं. God starts working in anyone's life from the blessings. परमेश्वर कुणाच्या जीवनामध्ये सुरुवात करतो कार्याची ती सुरुवात तो आशीर्वादाने करतो. No matter who you are, हरकत नाही तुम्ही कोण आहात. no matter what you have done, हरकत नाही तुम्ही काय केलं आहे. no matter what mess you have made in your life, तुमच्या जीवनामध्ये किती तुम्ही गोंधळ केला असेल तरी but हरकत नाही. when you come to God, पण तू ज्यावेळेस तुम्ही देवाकडे येता God starts giving you promise of His blessings. परमेश्वर तुम्हाला अभिवचन देतो त्याच्या आशीर्वादाचं. And His supernatural power will fill you with all His blessings. त्याचं अलौकिक सामर्थ्य तुम्हाला संपूर्ण आशीर्वादाने भरून टाकेल. As God has promised Abraham, जसं देवाने अब्रामाला अभिवचन दिलं I will bless thee मी तुला आशीर्वाद देईल and make thy name great, तुझं नाव मोठं करेल and thou shalt be a blessing. आणि तू आशीर्वाद होशील. This is an emphasis that God has given. याच्यावरती परमेश्वराने जोर दिलेला आहे. The one who receives blessings of God, जो व्यक्ती देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनात स्वीकारतो he becomes a blessing. तो आशीर्वाद बनतो. Hallelujah. हालेलुया. If you receive the blessings of God, जर तुमच्या जीवनात देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळाले आहेत you become blessing. मग तुम्ही आशीर्वाद इतरांसाठी होता. Let us say, if I receive blessings of God, आपण म्हणूया जर मी देवाचे आशीर्वाद जीवनात स्वीकारतो I become blessing. मी आशीर्वाद बनतो. In other words, there is no way you can receive blessings of God for yourself. आणि दुसरा कुठलाच मार्ग नाही की आपल्या स्वतःसाठी आपण देवाचे आशीर्वाद मिळवू शकतो. And if you want God to bless you, जर असं तुम्हाला वाटतं की देवाने तुम्हाला आशीर्वाद द्यावा remember, लक्षात ठेवा God says you shall become blessing. परमेश्वर म्हणतो तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद व्हाल. God's promise, I will bless you and thou shalt be a blessing. देवाचं अभिवचन आहे मी तुला आशीर्वाद देईल आणि तू इतरांसाठी आशीर्वाद होशील. What is to become blessing? आणि आशीर्वाद इतरांसाठी होणं म्हणजे काय. It is to become just like the blesser. आणि एखादा आशीर्वाद देणारा त्यासारखा आपण बनतो. The one who blesses us, जो आपल्याला आशीर्वाद देतो we become like a blesser. आणि तसंच आपण इतरांसाठी आशीर्वाद देणारे When होतो. we receive blessings from God, ज्यास आपल्याला देवाकडून आशीर्वाद प्राप्त होतात we become like God. मग आपण देवासारखं बनतो. This is the plan of God, ही देवाची योजना आहे that God should bless the whole world
through the church. परमेश्वराची योजना आहे की मंडळीद्वारे देवाने संपूर्ण जगाला आशीर्वाद द्यावा. Be as what I am. आणि मी जसा आहे तसं मी असलं पाहिजे. In 1 Peter chapter 1 verse 16, the word of God says, पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 16 वचन, and he is quoting the scripture from Leviticus chapter 11 verse 44. आणि तो संदर्भ देत आहे लेवीचं पुस्तक याचा 11वा अध्याय 44 वचन. God says, be ye holy as I am holy. परमेश्वर म्हणतो जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. Be ye holy as I am holy. जसा मी पवित्र परमेश्वर तसे तुम्ही पवित्र व्हा. So when we believe God, ज्यावेळेस आपण देवावर विश्वास ठेवतो, when we receive Jesus Christ as our personal Savior, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आपण वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारतो, immediately we are blessed by God. तत्क्षणी आपल्याला देव आशीर्वाद देतो. But problem is with us. परंतु आपली समस्या काय आहे? Our understanding of the word blessing. आणि आपली समजबुद्धी आशीर्वाद या शब्दाबद्दल अशी आहे, Because we always think the material blessing is a blessing. आपल्याला नेहमीच वाटतं ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच आपल्याला आशीर्वाद आहेत. And we look from God material blessing only. आणि आपण केवळ भौतिक आशीर्वादच देवाकडून पाहतो. God will bless us materially. आणि भौतिकरित्या देव आपल्याला आशीर्वाद देईलच, But more than that, पण त्यापेक्षा अधिक He will bless us spiritually. आध्यात्मिकरित्या तो आपल्याला आशीर्वाद देईल. The word of God says in Psalms 27 verse 1, स्तोत्रसंहिता 27:1 मध्ये देवाचं वचन सांगतं, God is my light and my salvation. परमेश्वर माझा प्रकाश, परमेश्वर माझं तारण. And in Psalms chapter 36 verse 9, स्तोत्रसंहिता 36:9 मध्ये the word of God says, देवाचं वचन सांगतं, we see light in thy light, God is light. आणि परमेश्वराच्या प्रकाशामध्ये परमेश्वर प्रकाश आहे. So God is light. मग देव प्रकाश आहे. The light is a blessing. मग प्रकाश म्हणजे आशीर्वाद. When we think about light, ज्यावेळेस आपण प्रकाशाबद्दल विचार करतो, we need to turn our Bibles in Genesis chapter 1 verse 3. मग आपलं पवित्र शास्त्र आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय 3ऱ्या वचनाकडे आपण गेलो पाहिजे. And the word of God says, त्या ठिकाणी आपण पाहतो देवाचं वचन काय सांगत आहे. and God said, let there be light, and there was light. उत्पत्ती पहिला अध्याय 3रं वचन, तेव्हा देव बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. So here the situation we know from the very beginning. प्रारंभापासून आपल्याला ही परिस्थिती समजते. This is in the first chapter of Genesis. उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. And God is speaking to the situation. परमेश्वर त्या परिस्थितीला बोलत आहे. The situation was परिस्थिती अशी होती that the whole earth was without form and void, and darkness was upon the face of the deep. पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधार होता. If we study the Bible carefully, बारकाईने जर आपण बायबलचा अभ्यास केला, we know it that there is a distance between verse 1 and verse 2. आपण पाहतो पहिलं वचन दुसरं वचन याच्यामध्ये पुष्कळचं अंतर आहे. It may be thousands of years. कदाचित हजारो वर्ष असेल. And when God, in the beginning, God created heaven and earth. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. Please understand, आपल्याला हे समजतं, whatever God creates, He creates good. परमेश्वर जे काही निर्माण करतो चांगलं निर्माण करतो. Whatever God creates, He creates good. परमेश्वर जे काही निर्माण करतो ते चांगलं निर्माण करतो. You are created by God. तुम्हाला देवाने निर्माण केलं आहे. Though you have come in your family, जरी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला and आहे, you may say, I have my father and mother, तुम्ही म्हणताल माझी आई आहे, माझे वडील आहेत, but ask them, पण त्यांना विचारा, they will tell you, ते तुम्हाला सांगतील it was God who gave you in our family. परमेश्वराने तुला माझ्या कुटुंबामध्ये दिलेला आहे. There are thousands of families हजारो कुटुंब आहेत who got married, ज्यांचा विवाह झाला आहे. and they tried every medical situations, त्यांनी प्रत्येक वैद्यकीय उपचार Every करून पाहिले, doctor. प्रत्येक डॉक्टर, but they did not get the children. परंतु त्यांना संतान प्राप्त झाली नाही. Psalms 127, the word of God says, स्तोत्रसंहिता 127 मध्ये देवाचं वचन सांगतं, children are the heritage of God. लेकरं परमेश्वराने दिलेले वतन आहे. Fruit of the womb is His reward. पोटचं फळ ही त्याची देणगी आहे. So we understand that everyone who is hearing my voice in every home, आणि प्रत्येक जण माझा आवाज प्रत्येक घरामध्ये ऐकत आपल्याला याच्यातून समजतं, you are a gift of God. परमेश्वराने तुम्ही देणगी म्हणून दिला आहात. And God wants to touch your life. देवाला तुमच्या जीवनाला स्पर्श करायचा आहे. So when God created
heaven and earth, ज्यावेळेस देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली, everything was good. सर्व काही चांगलं होतं. Then later on, आणि काही काळानंतर in Isaiah chapter 14 and Ezekiel chapter 28, आपण पाहतो यशायाचा 14वा अध्याय आणि एझेकिएल याचा 38वा we अध्याय. read the word of God that Lucifer, one of the chief archangels, had the pride in his mind. आणि आपण पाहतो लुसिफर जो आज्ञा देवदूत होता त्याच्या मनामध्ये गर्व आला. And then he said, if I would raise my status above God, आणि तो म्हटला की मी माझं राजस्थान परमेश्वराच्या राजस्थानाच्या उंच करेल, because I am doing everything. कारण मी सर्व काही करत आहे. Everything is in my hands. सर्व काही माझ्या हातात आहे. All the big choir is in my hands. सर्व मोठा गायन वृंद माझ्या हातात आहे. Music is in my hands. संगीत माझ्या हातात आहे. Planets are in my hands. ग्रह माझ्या हातात आहेत. It's only I would raise my seat above God. तर माझं राजासन मी देवापेक्षा थोडं उंच जर केलं तर, And the word of God says, देवाचं वचन the सांगतं, moment this thought came in his mind, ज्या क्षणी त्याच्या मनामध्ये हा विचार आला, of course he had spoken this to thousands of angels. निश्चितच हजारो देवदूतांशी याबद्दल त्याने चर्चा केली. 1/3 angel followed him. 1/3 देवदूत त्याच्या मागे गेले. God took him out of the heaven, देवाने त्याला स्वर्गातून बाहेर काढून टाकलं, threw him out, त्याला बाहेर फेकून and टाकलं, he dashed himself on the face of the earth. आणि तो याम भूतलावर येऊन आदळला. And therefore, everything that God created which was good became null and void. आणि त्यामुळे देवाने जे सर्व चांगलं निर्माण केलं ते आकार विरहित आणि शून्य झालं. And the darkness came all over the earth. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर तो अंधार आला. And God comes. त्या ठिकाणी देव येतो. And God says, let there be light. परमेश्वर म्हणतो प्रकाश हो. And the word of God says, there was light. देवाचं वचन सांगतं त्या ठिकाणी प्रकाश झाला. Light has given new start to this earth. आपण पाहतो प्रकाशाने या पृथ्वीला नवीन सुरुवात दिली. When God said, let there be light, त्याच देव म्हटला प्रकाश हो, because he himself is light. कारण देव स्वतः प्रकाश आहे. And he said, let there be light, आणि तो म्हटला प्रकाश हो, and there was a light. त्या ठिकाणी प्रकाश झाला. And then God restored the whole earth, which was already created thousands and thousands and thousands of years ago. आणि हजारो वर्षापूर्वी परमेश्वराने जे पृथ्वी निर्माण केली होती त्याची पुनर्स्थापना किंवा निर्मिती त्याने केली. When the light comes, ज्यावेळेस प्रकाश येतो, when God said, let there be light, ज्यावेळेस देव म्हणतो प्रकाश हो, light brings new hope. आणि प्रकाश काय आणतं नवीन आशा. Light gives new start. प्रकाश काय देते नवीन सुरुवात. Light gives us energy. प्रकाश आपल्याला काय देते ऊर्जा. Light gives us the strength. प्रकाश आपल्याला ते बळ किंवा ताकद देते. So the word of God says, देवाचं वचन आपल्याला सांगत आहे the whole earth was renewed by the light of God. देवाच्या प्रकाशाने पूर्ण पृथ्वी नवीनीकरण झालं. So God wants to bless the earth with the blessing. देवाला या पृथ्वीला आशीर्वाद देऊन आशीर्वादित करायचं आहे. God himself blessed the earth. आणि देव स्वतः या पृथ्वीला आशीर्वाद देतो. And that's why the word of God says त्यामुळे देवाचं वचन सांगत आहे in Gospel of John chapter 1 verse 4 योहान कृष्णवर्तमान याचा पहिला अध्याय 4 वचन and verse 9, आणि त्याचं 9 वचन, light came in the world. जगामध्ये प्रकाश आला. Jesus Christ is the light. प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आहे. Jesus said in Gospel of John chapter 8 verse 12, प्रभू येशू ख्रिस्त योहान कृष्णवर्तमान 8 अध्याय 12 वचनामध्ये म्हटलं आहे, I am the light of the world. मी जगाचा प्रकाश आहे. And then Jesus नंतर येशू himself says in Matthew's Gospel chapter 5 verse 14, मत्ती कृष्णवर्तमानाचा 5 अध्याय 14 वचनामध्ये म्हणतो, ye are the light of the world. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Jesus says, I am the light of the world. येशू म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. And Jesus says, you are the light of the world. येशू म्हणतो तुम्ही जगाचे प्रकाश And आहात. then further he says, पुढे असे तो म्हणतो, let your light so shine before men लोकांपुढे तुमचा प्रकाश आताच चमकू द्या, that they may see your good works जे तुमचे सत्कृत्य and पाहतील glorify your Father which is in heaven. आणि स्वर्गीय पित्याचा गौरव करतील. You are the light, तुम्ही प्रकाश आहात and let your light so shine. आणि तुमचा प्रकाश असा चमकू द्या. I am blessing you with the light. मी तुम्हाला आशीर्वाद देतो प्रकाश I am the देऊन. light of the world. मी जगाचा प्रकाश I आहे. am making you light. मी तुम्हाला प्रकाश बनवत आहे. And now you have to shine your light. मग आता तुमचा प्रकाश तुम्ही चमकू द्या. The word of God says,
let your light so shine before the world आणि देवाचं वचन सांगतं जगापुढे तुमचा असाच प्रकाश चमकू द्या that they may see your good works. जेणेकरून ते तुमचे सत्कृत्य पाहतील They may see your good works ते तुमचे चांगले काम पाहतील and bring glory, honor unto God. आणि देवाला गौरव आणि सन्मान आणतील. So light, मग प्रकाश, God is light, देव प्रकाश आहे, Jesus is light, येशू प्रकाश आहे and Jesus has given us the blessing of light. आणि येशूने आम्हाला आशीर्वाद दिले प्रकाशाचे. God blessed the earth through the light. आणि प्रकाशाने देवाने पृथ्वीला आशीर्वादित And केलं. when there was a light, आणि ज्यावेळेस प्रकाश आला त्यानंतर God says it is good. देव म्हटलं आहे चांगला आहे. The light is good. प्रकाश चांगला आहे. And the word of God says that God started rebuilding the earth by becoming blessing. आणि देवाने पुन्हा रचना करू लागला या पृथ्वीची काय होऊन आशीर्वाद होऊन. God said to Abraham, देव अब्रामाला म्हणाला I will bless you मी तुला आशीर्वाद देईल and thou shalt become blessing. आणि तू इतरांसाठी आशीर्वाद होशील. In Psalms chapter 34 verse 8, स्तोत्रसंहिता 38 वचन 8 word of God says, "Oh test that the Lord is good. क्षमा करा स्तोत्रसंहिता 34:8 मध्ये परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा की परमेश्वर चांगला आहे. Oh test the Lord is good." परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा परमेश्वर चांगला There is a आहे. challenge from heaven. हे आव्हान आहे. There is a command from heaven. स्वर्गातून ही आज्ञा आहे. Oh test the Lord is good. परमेश्वराचा अनुभव घेऊन पहा परमेश्वर चांगला आहे. Church, मंडळी God is not angry on anyone. परमेश्वर कुणावरच रागवलेला नाही. God doesn't hate anyone. परमेश्वर कुणाचा द्वेष करत नाही. God is good. देव चांगला आहे. And we have the saying of this. आणि अशी म्हण आहे आपल्यामध्ये God is good देव चांगला आहे all the time. सर्वदा. And all the time, सर्वदा God is good. परमेश्वर चांगला. But do we really believe that all the time God is good? पण खरोखर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो का हो सर्वदा परमेश्वर चांगला आहे. All the time? सर्वदा All the time? सर्व वेळेला Only good times? फक्त चांगल्या वेळेसच का Bad times? वाईट वेळेसच का Is God good in bad times? वाईट वेळ असते त्यावेळेस परमेश्वर चांगला आहे का हो When we have in difficulties, can you say God is good? ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो का देव चांगला आहे. When we are sick in our body, can we say God is good? शारीरिक आजार आपल्याला येतो त्यावेळेस आपण म्हणू शकतो का देव चांगला आहे. When we have problems after problems, problems after problems, problems after problems, can we say God is good? संकटापाठोपाठ संकटापाठोपाठ संकट आपल्या जीवनात येतात आपण म्हणू शकतो का देव चांगला आहे. We have to confess God is good. आपल्याला कबूल केलंच पाहिजे देव चांगला आहे. God will never think bad about anyone. देव कधीच कुणाबद्दल वाईट विचार करणारच नाही. God will not bring problems in anybody's life परमेश्वर देव कुणाच्या जीवनात संकट आणत नाही. because God is good. कारण देव चांगला आहे. He is light तो प्रकाश आहे. and light is good. आणि प्रकाश काय आहे चांगला. And God cannot act against his character. परमेश्वर त्याच्या चारित्र्याविरुद्ध काम करू शकत नाही. But we have the understanding about God. पण आपल्याकडे देवाबद्दल ही समज बुद्धी आहे. We think that God is staring his eyes to us. आणि आपल्याला वाटतं देव आमच्याकडे डोळे वटारून पाहतो. God is having the instrument to kill us. आणि देवाच्या हातामध्ये हत्यार आहे आम्हाला मारून टाकण्याकरिता. God is having some big sword with him. आणि देवाकडे फार मोठी तलवार आहे. And that's why we fear God. त्यामुळे आपल्याला देवाची भीती वाटते. And we fear and by thinking that God is waiting for an opportunity to punish us. आणि आपल्याला भीती वाटते की देव पाहत आहे कधी संधी मिळेल आणि देव आपल्याला शिक्षा करेल. That is totally wrong. हे पूर्णतः चुकीचं आहे. That is not from God. ते देवाकडून नाही. That is not from the word of God. ते देवाच्या वचनातून नाही. When we say God is good, जसं आपण म्हणतो देव चांगला there is a challenge
that come and test him. मग आव्हान आहे की परमेश्वराचा अनुभव येऊन पहा, Come to him. त्याच्याकडे या, Come out of your situation. तुमच्या परिस्थितीतून बाहेर या, Come out of your misery. तुमच्या वाईट प्रसंगातून Come बाहेर out of या, your pain and agony and pain. तुमच्या वेदना दुखण्यामधून बाहेर या. Even in your pain, तुमच्या दुखण्यामध्ये देखील you can say God is good. तुम्ही म्हणू शकता देव चांगला आहे, Because God is good. कारण देव चांगला आहेच. And God wants that goodness to be received by us. आणि देवाची इच्छा आहे की ते चांगुल पण आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकारावं. Abraham became blessing wherever he went. अब्राम जिथे कुठे गेला तो इतरांसाठी आशीर्वाद झाला. Abraham delivered, when he came to know the news that his nephew Lot and his family and all his riches have been taken by enemy. आणि ज्यावेळेस अब्रामाला कळलं त्याचा पुतण्या, त्याचे कुटुंब आणि सर्व लोक त्याचे काही संपत्ती लोकांनी लुटून घेऊन गेले. News came to Abraham in Genesis chapter 14. उत्पत्तीच्या 14व्या अध्यायामध्ये ही बातमी अब्रामाकडे आली. And the word of God says, देवाचं वचन सांगतं Abraham had servants in his house. अब्रामाच्या घरामध्ये सेवक होते. Not only 1 and 2 or 3 or 4, 1 2 3 4 नाही, more than 100 servants. आणि 100पेक्षा अधिक. And they all went, and Abraham went with them, chased the enemy, and delivered Lot and his family and all the riches. आणि अब्राम त्याचे सेवक त्यांचा पाठलाग त्यांनी केला, लोटाची सुटका केली आणि त्यांची सर्व संपत्ती परत आणली त्यांनी. Abraham became a blessing to Lot. अब्राम लोटसाठी आशीर्वाद बनला. And then he brought all the spoils of the battle. आणि ज्या युद्धाची लूट त्याने आणली परत. And the word of God says, देवाचं वचन सांगतं because God blessed Abraham, देवाने अब्रामाला आशीर्वाद दिल्या कारणाने Abraham decided to become blessing to others. आणि अब्रामाने निर्णय घेतला, मी आता इतरांसाठी आशीर्वाद होईल. Abraham honored King of Shalem आणि शालमाचा राजा याचा आदर आणि सन्मान and अब्रामाने gave केला. tithe of his victorious spoil to Melchizedek. आणि मलकीसेदेकला जी लूट होती त्याचा दशमांश दिला. Why? त्याचं कारण काय? Because God blessed Abraham कारण देवाने अब्रामाला आशीर्वाद दिला. and Abraham became blessing. अब्राम मग आशीर्वाद बनला The दुसऱ्याला. first thing that Abraham did, पहिली गोष्ट अब्रामने केली ती ही, Abraham honored God अब्रामाने देवाचा आदर आणि सन्मान केला and he gave the tithe of his victory to Melchizedek. आणि त्याचा विजयाचा जो दशमांश होता त्याने मलकीसिदेकला दिला. This is what God wants to bless you with. आणि परमेश्वराला हेच देऊन तुम्हाला आशीर्वाद करायचा आहे. When you want God to bless in your jobs, तुम्हाला असं वाटतं की आमच्या नोकरीमध्ये देवाने आम्हाला आशीर्वाद द्यावा, when you want God to bless you in your business, तुम्हाला वाटतं देवाने तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला आशीर्वाद द्यावा, when you want God to bless you in all what you do, आणि जे काय तुम्ही करता तुम्हाला वाटतं देवाने त्याच्यात तुम्हाला आशीर्वाद द्यावा, are you willing to honor God as Abraham honored King Melchizedek? आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाचा आदर आणि सन्मान कराल का जसा अब्रामाने राजा मलकीसिदेकचा सन्मान केला. He gave tithes of his spoil. जी लूट आणली होती त्याचा दशमांश त्याने त्याला दिला. That is what in Malachi chapter 3 verse 10 says. मला की 3 अध्याय 10व्या वचनात म्हटलं आहे, If you will bring all your tithes and offerings to the house of God, तुमचे दशमांश आणि दारांपर्यंत तुम्ही परमेश्वराच्या भंडारात आणलं. God is not interested in your money or my money. परमेश्वर उत्सुक नाही तुमच्या किंवा माझ्या पैशात. But God wants to teach us the lesson of becoming blessing to others. परमेश्वर आपल्याला हे शिकवू इच्छितो की आपण इतरांसाठी आशीर्वाद बनावं. When you bring your tithes and offerings to the storehouse of God, तुमचं दानार्पण दशमांश ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या भंडारात the आणता, word of God says it is for the blessing to others. आणि देव म्हणतो ते इतरांसाठी आशीर्वादाकरिता आहे. That there should be food in my house. माझ्या घरामध्ये पूर्ण साठा That असावा, there should be provision in my house. माझ्या घरामध्ये पुरवठा असावा. I have learned to honor God with my tithe from the time that I was in the boarding. आणि बोर्डिंग मध्ये असताना हे शिकलो आहे की परमेश्वराचा दशमांश देणे. And I have never stopped आणि that. तेव्हापासून आतापर्यंत मी कधीच थांबलो नाही. No matter whatever happens in my life, माझ्या जीवनात हरकत नाही काही परिस्थिती no येवो. matter how bad situation I go through, मग किती वाईट परिस्थितीत मी जात असलो but I तरी have never ever stopped giving
honoring God by giving God's tithe. परंतु मी कधीच थांबलो नाही परमेश्वराला दशमांश देण्याने सन्मान करण्यापासून. Some people say काही लोक असे म्हणतात that tithe giving is Old Testament आणि दशमांश जो आहे जुन्या करारामध्ये आहे and it is the law. आणि ते नियमशास्त्र आहे. Please remember, कृपा करून लक्षात ठेवा. Abraham did not have the law of Moses. आणि ज्यावेळेस अब्राम होता त्यावेळेस मोशेचं नियमशास्त्र नव्हतं There was no demand of tithe, आणि त्या ठिकाणी मागणी नव्हती but it दशमांशाची. is voluntarily giving as a blessing to others. परंतु स्वयंइच्छेने तो इतरांना आशीर्वाद देत आहे. Abraham was given blessing of God, अब्रामाला देवाने आशीर्वाद दिला. and Abraham started becoming blessing to others. मग अब्राम इतरांना आशीर्वाद होऊ लागला. When we give our tithes ज्यास आपण आपला दशमांश and देतो, offerings, आपले दानार्पण, we become blessing to others. आपण इतरांसाठी आशीर्वाद बनतो. God wants to touch you. देवाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे. God wants to touch your ability. परमेश्वराला तुमच्या पात्रतेला स्पर्श God wants करायचा to आहे. bless your eloquence. आणि परमेश्वराला तुमचं God wants वक्तृत्वाला to स्पर्श bless करायचा your आहे. education. तुमच्या शिक्षणाला देवाला स्पर्श God करायचा wants to आहे. bless your talent. परमेश्वरांच्या तुम्हाला कलागुणांना स्पर्श करायचा आहे. But what are you doing when God is blessing you? पण देव तुम्हाला आशीर्वाद देतो त्यावेळेस तुम्ही करता काय? Are you blessing others? इतरांना तुम्ही आशीर्वाद देत आहात का? God wants you to become a blessing. देवाची इच्छा आहे की तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद बनावं. Whole world is gripped with the attitude of selfishness. आणि संपूर्ण जग या प्रवृत्तीने ग्रासित आहे स्वार्थीपणा. Wherever you go, तुम्ही कुठेही जा you will see selfishness is motivated and managed. आपण पाहतो की जिथं किथं गेलं त्या ठिकाणी स्वार्थीपणा आहे त्याची व्यवस्था केली जाते. Any good thing that is done by others, इतर जे कोणती चांगली गोष्ट करतात it is all even done with the attitude of आणि selfishness. जे काही ते करतात त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ असतो. And because of that selfishness, आणि त्या स्वार्थीपणामुळे we cannot become blessing to anyone, though we help so many. आणि पुष्कळांना आपण मदत करतो परंतु आपण त्यांना आशीर्वाद होऊ शकत नाही. God wants to touch our lives. देवाला आपल्या जीवनाला स्पर्श करायचा And आहे. Jesus said, येशू म्हटला let your light shine, so shine before men, लोकांपुढे तुमचा प्रकाश असाच चमकू that द्या they may see your good ते works. तुमचं चांगले काम पाहतील. We need to become like Psalms 15. स्तोत्रसंहिता 15 सारखं आपण बनलं पाहिजे. This is what the person who become blessing will fall in Psalms 15. आणि 15वा अध्याय स्तोत्रसंहिता जो आशीर्वादित झालेला व्यक्ती असा आहे. Please read this over and over again. पुन्हा आणि पुन्हा हे स्तोत्र वाचा. And I promise you, मी तुम्हाला अभिवचन देतो the more you will read this psalm, जितका अधिक तुम्ही हे स्तोत्र वाचा the more you will be enlightened with your blessing to others. आणि तुम्ही अधिक प्रकाशित होणं इतरांना आशीर्वाद देण्याकरिता. We need to become blessing to others. आपण इतरांसाठी आशीर्वाद झालं In पाहिजे. Psalms 24, the word of God says, स्तोत्रसंहिता 24 मध्ये देवाचं वचन सांगतं verse 3 to 5. 3 ते 5 वचनांमध्ये. Psalms 24, verse 3 to 5. स्तोत्रसंहिता 24 3 ते 5 वचने. स्तोत्रसंहिता 24 3 ते 5 वचने. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. स्तोत्रसंहिता 24. Who shall ascend to the hill of the Lord, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? whose hands are clean? ज्याचे हात स्वच्छ आहे. And if you read Psalms 15, जर तुम्ही स्तोत्रसंहिता 15 वाचलं, there is a statement in Psalms 15. स्तोत्रसंहिता 15 मध्ये हे विधान आहे. Even if it is we lose our benefits because of the oath that we have taken, आणि जे काही आम्ही शपथ वाजली त्यामुळे जर आमचे अहित झाले, yet we will not break that oath that we are children of God. आणि आम्ही ती शपथ मोडणार नाही की आम्ही देवाचं मूल आहोत. No matter how loss we may face, आणि किती आम्हाला जरी तोट्याला तोंड द्यावं लागलं, no matter who may try to destroy us, आणि मग कोणी आम्हाला नष्ट करायचा प्रयत्न करू, the word of God says, देवाचं वचन सांगतं God has made me a blessing. देवाने मला इतरांसाठी आशीर्वाद केला. This is, you cannot
do by your own self. पहा हे तुम्ही स्वतःहून करू शकत नाही. You need a supernatural power of God. त्यासाठी तुम्हाला देवाचं अलौकिक सामर्थ्य पाहिजे. Abraham became blessing to others. अब्राहम इतरांसाठी आशीर्वाद झाला. Jesus said, येशूने म्हटलं आहे, let your light so shine before men लोकांपुढे तुमचा प्रकाश असा that चमकू people द्या. may see your good works. लोक तुमचे चांगले काम पाहतील. People may see your good works. लोक तुमचे चांगले काम पाहतील. When people see your good works, ज्यावेळेस लोक तुमचे चांगले काम good पाहतील in good intention, आणि तुम्ही चांगल्या उद्देशाने चांगलं केलं तर done in only pleasing God, आणि ते म्हणजे फक्त देवाला संतुष्ट करण्याकरिता people will glorify God through you, in you. आणि तुमच्यामधील जो देव आहे त्याचा लोक गौरव करतील. Because everyone knows who we are. कारण प्रत्येकाला माहिती आहे आपण आहोत कोण. When time comes, वेळ आल्यावर when we are good, good. ज्यावेळेस आपण चांगले असतो तर चांगलं. When time comes, ज्यावेळेस वेळ येते then we tell, मग आपण म्हणतो be careful. सावध राहा, You don't know who really I am. तुला माहित नाही खरोखर मी कोण आहे. So we are living in hypocritic life. मग आपण ढोंगीपणाचं जीवन जगतो. We live goodness of life as a hypocrisy. आणि चांगुल पण आपलं दाखवतो पण काय ते असतं ढोंगी पण. But when time comes, पण ज्यावेळेस वेळ येते, our time, आपली वेळ येते our त्यावेळेस selfish motive time, आपली स्वार्थीपणाची वेळ, then we become enemy मग आपण शत्रू बनतो. immediately. तत्क्षणी The word of God says, देवाचं वचन सांगतं, let your light so shine before men लोकांपुढे तुमचा प्रकाश असा चमकू द्या that they may see your good works. ते तुमचे चांगले काम पाहतील. Church, मंडळी, families, म्हणजे कुटुंबांनो, brothers, भावांनो, sisters, बहिणींनो, young boy, तरुण, young girl, तरुणी, small child, लहान मुला, small babies. लहान बाळांनो, God wants to make you a blessing. देवाला तुम्हाला इतरांसाठी आशीर्वाद करायचा आहे. You need to become a blessing. तुम्ही आशीर्वाद बनला पाहिजे. Bless others इतरांना as आशीर्वाद द्या. God has blessed you. जसं देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. In Deuteronomy chapter 15, अनुवाद याचा 15वा अध्याय verses 12 to 14, 12 ते 14 वचन. Word of God says, त्या ठिकाणी देवाचं वचन सांगत as आहे, I have blessed you with plenty, आणि तुम्हाला मी विपुल देऊन आशीर्वादित केलं आहे. therefore don't hesitate to bless others with plenty. आणि इतरांना अधिक देण्यापासून तुम्ही काकू करू नका. Hallelujah. हालेलुया. As I have blessed you with plenty, जसं मी तुम्हाला भरपूर देऊन आशीर्वादित केलं don't आहे, hesitate to bless others with plenty. आणि इतरांना संकोचू नका भरपूर आशीर्वाद देण्यामध्ये. Keep your hands clean. तुमचे हात स्वच्छ ठेवा. In other words, keep your hands always good. दुसऱ्या शब्दामध्ये तुमचे हात नेहमी चांगले ठेवा. Always do good through your hands. तुमच्या हाताद्वारे नेहमी चांगलं करा. We can destroy somebody's character by our hands. आपल्या हाताने कुणाचं तरी चारित्र्य आपण उद्ध्वस्त करू शकतो. We can destroy somebody's life by our hands. आपल्या हाताने इतरांचं जीवन आपण उद्ध्वस्त करू शकतो. We can use our hands to do evil things, आपल्या हाताचा उपयोग आपण करू शकतो दुष्ट गोष्टी करण्याकरिता. just to promote our ego. का तर आपल्यामध्ये जो अहंकार आहे त्याला बढती देण्याकरिता. But God says, keep your hands clean. परमेश्वर म्हणतो तुझे हात स्वच्छ ठेव. If your hands are clean, जर तुमचे हात स्वच्छ असतील, when you give unto the Lord ज्यास तुम्ही प्रभूला द्याल as your tithe, तुमचा दशमांश. you know, there was one person who was working in the company, एक व्यक्ती होता जो कंपनीमध्ये काम करत होता, and he used to give tithe in our church 500 rupees. आणि तो आपल्या चर्च मध्ये 100 रुपये दशमांश द्यायचा. And I knew that he was working in the company with a big salary. आणि मला माहिती आहे त्यांच्या कंपनीमध्ये काम करतात त्यांना पगार चांगला आहे. I am very peculiar pastor. आणि मी फार आगळा वेगळं I'm not a pastor like the world has. आणि जसं जगाचे पाळक तसा मी नाही. I am very difficult pastor, very vichitra pastor. आणि मी फार विचित्र आहे, फार डिफिकल्ट आहे. So I knew this brother was putting his tithe always, मला माहिती होतं हे बंधू जे आहेत नेहमी दशमांश देतात 100 rupees. 100 रुपये. So I went to his company. मग मी त्यांच्या कंपनीत गेलो. I went to meet his manager, मी त्यांच्या प्रबंधकाला भेटलो. and he asked me, who are you? त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण आहात. I said, I am a social worker मी म्हटलं मी सामाजिक कार्यकर्ता and आहे I am a spiritual worker too. आणि मी आध्यात्मिक कार्यकर्ता देखील. So I meet when the people are being mistreated. आणि माझ्या लोकांना ज्या चुकीची वागणूक दिली जाते त्यावेळेस मी येऊन लोकांना भेटतो. So I said, I have come to your company
to talk about one person. आणि म्हटलं तुमच्या कंपनीमध्ये आलो एका व्यक्तीबद्दल तुमच्याशी He बोलण्याकरिता. attends my church, ते माझ्या चर्चला येतात and there is a Bible rule आणि बायबलचा असा नियम आहे that everyone must pay their tithe. प्रत्येकाने आपला दशमांश दिला And पाहिजे. this person is very faithful in giving tithe. आणि हा व्यक्ती जो आहे फार विश्वासूपणे त्यांचा दशमांश But I want to देतात. ask you a question that why you are taking all the labors of my church member just for 1,000 rupees. आणि म्हटलं तुम्ही इतकं कष्टाचं काम त्यांच्याकडून घेता आणि फक्त त्यांना 1,000 रुपये पगार देता. Manager said, no, he earns 20,000 rupees. प्रबंधक किंवा मॅनेजर म्हणाले ते तर 20,000 रुपये No, कमवतात. my member will not speak lie एवढं with नाही God. नाही माझा सभासद मंडळीचा देवाबरोबर लबाडी करणार And नाही he will not speak lie with me. आणि माझ्या बरोबर देखील लबाडी करणार नाही. Then he called the member मग त्या सभासदांना त्यांनी from the बोलवलं company. कंपनीमधून. And the member, when he saw me, he was so wonderful, surprised. आणि त्या सभासदांनी मला पाहिलं त्यांना आश्चर्य And then वाटलं. manager asked, how much salary you are receiving? आणि मॅनेजरने विचारलं प्रबंधकाने विचारलं किती पगार मिळतो तुम्हाला. He said, 20,000 rupees. ते म्हणाले मला 20,000 पगार I said, मिळतो. no, म्हटलं नाही. you receive only 1,000 म्हटलं rupees. नाही अहो तुम्हाला 1,000 रुपये मिळतात Because your tithe is only 100 rupees. कारण तुमचा दशमांश फक्त 100 रुपये Very आहे. faithfully you are paying. तुम्ही किती विश्वासूपणे ते देता. This member became red हा and green and yellow and blue. आणि हा व्यक्ती जो निळा काळा लालबंद झाला. And he said, I will see you, pastor, when I come home. ते म्हणलं पाळक साहेब घरी आल्यानंतर तुमच्याकडे बघतोच मी. He was so angry. ते इतके रागावले. He never thought pastor would even dare to come into the company. त्यांना असं वाटलं नाही की पाळक साहेब धाडस करतील त्यांच्या कंपनीत But I just येण्याकरिता. wanted to teach him the good lesson. परंतु मला त्यांना चांगला A धडा biblical शिकवायचा होता. lesson. शास्त्र आधारित शिकवण. So he became red त्या ठिकाणी ते लालबुंद झाले and he came at the gate. आणि मग या फाटकाकडे ते आले. Before he came, ते येण्या अगोदर one old lady was speaking to me आणि एक वृद्ध महिला माझ्याशी बोलत होत्या. that her son is not helping. Her son is in Dubai. आणि ती आजी म्हणत होती की त्याचा मुलगा मदत करत नाही. ते दुबईमध्ये त्यांचा He is मुलगा not आहे. helping her. तो तिला मदत करत So I नाही. asked her, are you giving your tithes? आणि मी तिला विचारलं तुम्ही दशमांश देता का. She said, no, ती म्हटली नाही because I don't earn. कारण ती म्हणते मी कमवत नाही. I said, then what you're doing? मी म्हटलं मग करता She काय. said, I clean the vessels everywhere. आणि ते म्हटले मी भांडे धुण्याचं काम करते. So how much you get? एवढं तुम्हाला किती मिळतात पगार. She said, 500 rupees a month. आणि ते म्हणते महिन्याला मला 500 रुपये I said, you मिळतात. should give 50 rupees to God. म्हटलं तुम्ही 50 रुपये देवाला And then I द्या. prayed over it and I talked with her and I explained her and she was going. आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना केली त्यांच्याशी बोललो आणि ती जात असताना She met this man. आणि ते या पुरुषाला भेटली. This man asked whether this pastor is there at home. आणि त्याने विचारलं पाळक साहेब घरी आहेत And का then हो? this old lady was talking all good about me. आणि ते आजी जी होती माझ्याबद्दल सर्व चांगली She बोलत spoke होती. with him half an hour at the gate. आणि फाटकाजवळ अर्धा तास ती आजी त्याच्याशी By the बोलली. time his anger all gone, आणि तोपर्यंत त्यांचा सर्व राग शांत he went झाला. home back. ते परत घरी गेले. Afterwards, I met him. काही काळानंतर मी त्यांना But भेटलो. what I'm saying, मला काय म्हणायचं ते हे God says, as I have blessed you, so you bless others. ते म्हणतात जसा मी तुम्हाला आशीर्वाद दिला तुम्ही इतरांना आशीर्वाद द्या. I will bless you, Abraham, मी अब्राहमा तुला आशीर्वाद देईल. and thou shalt become a blessing. तू आशीर्वाद बनशील. God wants to make you a blessing to others. देवाला तुम्हाला इतरांसाठी आशीर्वाद बनवायचा आहे. Let us dedicate our life unto God आपलं जीवन आपण देवाला समर्पित करूया. and sing this song with हे गीत गाऊया. सर्व ख्रिस्तासाठी काही सर्व शक्ती जीव प्राण शब्द कामे कल्पनाही सर्व दीनता सजान येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पे सारे जीने जान येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पे सारे जीने जान हात हेही त्याचे कार्या पाय मार्गी चालाया नेत्र माझे त्या पहाया ओठ स्तुती गावया रत्न तेजस्वी पदार्थ कीर्ती द्रव्य सुखेयास
थोर माने जग अर्थ ख्रिस्त परी माझी आस ख्रिस्त प्रेमे न्याहाळीता अन्य सारे वाटे वीट चित्त त्याशी जडे आता ख्रिस्त खांबे देता दीट ख्रिस्त राजा गौरवी हा प्रिय मला मानितो केवळ हे आश्चर्य पहा नित्य माझा थारा तो येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जिने जान येशू ख्रिस्ता सर्व काही अर्पी सारे जिने जान. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय पित्या, we thank you for your desire for our life. प्रभू तुझी इच्छा आमच्या जीवनासाठीचे आभार मानतो. We thank you that you being a light प्रभू तू प्रकाश असताना and you restored the whole earth सर्व पृथ्वीची पुनर्रचना तू केली by saying, let there be light. आणि तू म्हटला प्रकाश हो. And Lord, your son came प्रभू तुझा पुत्र आला and he said, I am the light of the world. तो म्हटला मी जगाचा प्रकाश आहे. And he told his people, आणि त्याने त्याच्या लोकांना सांगितलं, the church, मंडळीला, you are the light of the world. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. Let your light so shine before men लोकांपुढे तुमचा प्रकाश असा चमकू द्या, that people may see your good works. लोक तुमचे चांगले काम पाहतील Glorify Father which is in heaven. आणि स्वर्गीय पित्याचं गौरव करतील. Lord, we humble ourselves. प्रभू आम्ही स्वतःला नम्र करतो. We thank you because you have blessed us. आभार मानतो देवा, तू आम्हाला आशीर्वाद दिला आहे. Help us that we become blessing to आम्हाला others. सहाय्य कर की आम्ही इतरांसाठी आशीर्वाद होऊ. In the measure that you have blessed us, प्रभू ज्या मापाने तू आम्हाला आशीर्वाद दिला आहे, same measure may we become blessing. आणि त्याच मापाने आम्ही इतरांसाठी आशीर्वाद होऊ, That people may see our good works जेणेकरून लोक आमचे चांगलं काम and पाहतील glorify Father which is in heaven. आणि जो स्वर्गीय पिता आहे त्याचं गौरव करतील. We commit our life into your holy hands. आमचं जीवन तुझ्या पवित्र हातात समर्पित In करतो. Jesus' precious name we pray. येशूच्या मूल्याने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of God, the love of the Lord Jesus Christ, and the communion of the Holy Spirit be with us all, now and forever. Amen. We are going to sing a song for you, those who are going to celebrate their birthday and wedding anniversary this week. या आठवड्यात जे आपला वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे, तुमच्यासाठी आम्ही गीत गाणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary, those who are married. Happy anniversary to you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Gracious Heavenly Father, we thank you for those who are going to celebrate their birthday in this week. परमेश्वर आभार मानतो जे आपला वाढदिवस या लग्नात वाढदिवस साजरा करते आठवड्यात. Lord, we thank you for your faithfulness in their life. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये विश्वास आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, प्रभू त्यांच्या जीवनाच्या नवीन वर्षात पदार्पण करत let them असताना continue to experience your faithfulness, your providence, protection, and all your promises being fulfilled in their life. प्रभू तुझा पुरवठा, तुझं संरक्षण आणि तुझी सर्व अभिवचन त्यांच्या जीवनात तू पूर्ण कर. Show them many more birthdays, Lord. प्रभू त्यांना अधिक वाढदिवस दाखव. Lord, I pray for those who are going to celebrate their marriage anniversaries in this week. प्रभू या आठवड्यात जे आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करत आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना As करतो. they enter into a new year of their marital life, प्रभू त्याच्या वैवाहिक जीवनात नवीन वर्षात प्रवेश करत असताना Lord, bless them with your heavenly blessings, Lord. स्वर्गीय आशीर्वाद देऊन त्यांना तू आशीर्वादित कर. Bless them
with good health, Lord Heavenly प्रभू Father. चांगला आरोग्य देऊन त्यांना आशीर्वादित कर. Lord, show them many more wedding anniversaries, Lord. प्रभू त्यांच्या जीवनात अधिक त्यांना लग्नाचे वाढदिवस And let दाखव. their lives be a blessing and an example for many others to follow. प्रभू त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वाद होऊ दे आणि आदर्श होऊ दे. इतरांनी त्यांना पाहून तसं We जीवन as a जगावं. church, we release your blessings upon their life. आम्ही मंडळांना त्याने तुझे आशीर्वाद त्यांच्या जीवनावर मोकळे In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतिमूल्यवान नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of you now and forevermore. Amen. God bless you. Let us meet each other, greet each other, extend the blessings of God with each other. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. एकमेकाला भेटूया. देवाच्या आशीर्वादाची सहभागिता करूया. God bless you. देव आशीर्वाद देऊ.